आणि आर्या माऊ, सोनाली दीदी, आरवचे पप्पा, आरव सगळे चालले ते आता बाहेर कुठेतरी फिरायला लांब. आर्विक लागलाय मागे त्यांची ओलाची रिक्षा आली आहे. काय 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 हॅपी जर्नी सगळ्यांना. ए हा बघ कसं करतोय, रडतोय, त्याला यायचंय. आता आम्ही आलेलो आहे पुणे रेल्वे स्टेशनला. रात्रीचे वाजले 12:15. आमची ट्रेन आहे 2 आणि बघा आता गर्दी किती इथे. पुणे रेल्वे स्टेशन. इथं उंदीर बघ कसं आहे. उंदीर बघा गाईच कसं खातोय तिथं. आरोप गेला ना उंदराला. नाही आता स्टेशनवर गर्दी बघा. कुठे चाललाय? तुम्ही ब्लॉग बघा मग तुम्हाला एंड मध्ये कळेल. हो ना. आणि तो आणायची का टोपी घातली? आणि तुला काय बोलायचं होतं अजून? आता 1:55 पर्यंत दाखवतात, त्याच्या पुढचं नाही दाखवत अजून. 12:55 पर्यंत. त्याच्या पुढचं नाही आले ना कुठल्या प्लॅटफॉर्मवर आहे अजून नाही दाखवले. आमची ट्रेन कुठल्या प्लॅटफॉर्मवर थांबलेली आहे. आता अनेक झोपलाय. आम्ही सगळे आतमध्ये. रात्रीचे पहिल्यांदा प्रवास करतोय आम्ही सगळी आणि खूप वेळानंतर प्रवास करतोय. आणि घेऊन फर्स्ट टाइम चालू. आता आहे ना आर्याला लागली भूक. आता वाजले 2:15. आता आमची गाडी येईन कितीला? 2:20ला. अजून 5 मिनिटांनी गाडी येईल. खूप मोठा कांड झाला ना मग तिथे. किती भांडणं झाली बापरे. आम्ही ब्लॉग नाही घेऊ शकलो पण आता सांगतो काय झालं होतं ते. किती पोलीस आले होते रे. एक आहे ना, एक लेडीज आहे ना ट्रेन खाली जीव द्यायला चालली होती आणि तिला सगळेजण असे धरून बसले होते. आणि ती कशी ओरडत होती गो, सोडा आम्हाला. बापरे खूप डेंजर होतं ना बघायला. खूप गर्दी होती त्याच्यामुळे आम्ही ब्लॉग नाही काढला. आणि पाऊस पण येतो. फायनली आता ट्रेन आली आहे आणि आरव खूप एक्साइटेड झालेला आहे. आणि नाही तर फर्स्ट टाइम आता अशी जवळून ट्रेन बघणार आहे. नाही तो ट्रेन आली आहे. आली ट्रेन. ट्रेन आता खूप स्लो येते कारण तिला इथं थांबायचं आहे ना 5 मिनिटं. आणि बघ तुला किती समोरून ट्रेन बघायला मिळतीये. आली फायनली. पाऊस बघा किती. आली आमची ट्रेन. आपला S2 आहे ना, S2 आहे ना आपला. आयो आणि काय आणि काय झोप झाली. आता आम्हाला काही झोपून द्यायचं नाही. बसलाय उठून. वाटलीच 2:30. झोप क्या तारो. गुड मॉर्निंग. आणि खूप छान बसलाय ट्रेनमध्ये आणि त्याच्यातच झोप झाली आहे. आणि कसं बघते बाहेर. तुझी झोप झाली का? हा रात्री काही गंमत झाली सांग ना जरा आम्हाला. नीट उभं राहून सांग काय गंमत झाली रात्री. लिकेज झालं पाणी. पाऊस येत होता ना मग झोप जरा वेळ थांबली होती. खाली बस थोडा दिवस. मग आता पाऊस नाही. आता आणि करतोय जाम ब्रेडचा नाश्ता. ब्राऊन ब्रेड छान आहे का? ट्रेन बघ. नाकाला सस काय बघतोय बाहेर. पावसाचं वातावरण झालंय.
ठीक आहे, त्याला हात लावतोय तो मग पुढे कर. इकडे पहा किती कापूस असे सगळे झाड आहे. मला पांढरा पांढरा दिसतच असेल. सगळाच कापूस आहे. मग अशो किती कापूस आहे इथे. बघ किती सगळं पांढरं 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 दिसतं. सगळा कापूस आहे. काढायला आलेला असेल तो कापूस. ते काही काढतात इतके लोक कापूस. आरव म्हणतोय मला ते कापूस पाहिजे. जा उतरून तो कापूस आणायला जातो का. किती कापूस नुसतंच पांढरा पांढरा. आरव बघतोय या पोरांचा फोन. त्याला बघायचा फोन. लपून छपून बघतोय. आमचा नाश्ता झालेला आहे आणि इथं आम्ही असं बघतोय पाऊस. सगळा पाऊस येतो. चेंगोंडा जंक्शन निघाली आता ट्रेन. 5 मिनिटच थांबली होती इथे. काय माहिती आता काय होते. पाऊस नाही. अहो नसन थोडं थोडंच येतोय पाऊस. आता ट्रेन थांबली जरा वेळ. कुठल्या तरी जंक्शन आला असं. बाई मॅडम आत्ताच उठली. रात्री खूप पाऊस येत होता त्याच्यामुळे झोप नाही आली. आताशी झोप लागली होती तिला. वरती झोपली होती. झाली का झोप. आणि ही बघ कशी बसते माकड. आणि आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. आणि आम्ही तिथे जाणार ते आम्ही दुसरा ब्लॉग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.